सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। कुठं गेली होय? मंगलाचरण नाही म्हण। पंचास्तिका संग्रहामध्ये किती नंबर गाथा चालू होती काय आठवतंय का? पंच्याण्णव गाथा झाली होती आपली। तर ते काय चाललं होतं प्रकरण आपलं? आकाशद्रव्य हे सर्व द्रव्यांच्या अवगाहनेमध्ये निमित्त आहे, गमन आणि स्थितीमध्ये हेतू नाही। म्हणजे ते गमन आणि स्थिती करत नाही तर अवगाहना देणं मात्र त्याचं कार्य आहे। तर 95 गाथेमध्ये काय सांगितलं होतं? तम्मा धम्मा धम्मा गमन ठिदी कारणानि नागासम् इदि जिणवरे हिंबणीयं लोकसहावं सुणंताणं। काय सांगितलं अर्थ? तम्मा म्हणजे म्हणून धर्मद्रव्य गतीला कारण आहे, अधर्मद्रव्य स्थितीला कारण आहे। न आगासम आकाशद्रव्य गतिस्थितीला कारण नाही। इति जिणवरेहिं लोकसहावं सुणंताणं भणिदम। अशा प्रकाराने जिनवरांच्या द्वारे लोकाचा स्वभाव जे कोणी ऐकणारे बसले त्यांच्यासाठी सांगितलेला आहे। कोण ऐकायला बसलंय? कोण बसलंय? भव्य जीव। आपण कोण? आपण महाभव्य जीव आहोत। म्हणजे सगळे जे कोणी भव्य आहे त्या सगळ्यांसाठी हा उपदेश आहे असं सांगितलं आहे। श्रमण करणारे जे कोणी जीव आहे त्यांच्यासाठी जिनेंद्रांनी हा उपदेश दिलेला आहे। काय सांगितलं? धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य क्रमाने गमन आणि स्थिती करतात, आकाशद्रव्य करत नाही, असं लोकाचं स्वरूप आहे। तर आपण मागे एका गाथेमध्ये बघितलं होतं ना, काय लौकिक सिद्ध आणि अलौकिक सिद्ध। कुठल्या गाथेत बघितलं होतं आपण? अलौकिक सिद्धांचं स्वरूप हे आहे असं सांगितलेलं। जयसेनाचार्यजींनी सांगितलं होतं कुठेतरी। गाथा नंबर 93 मध्ये आलं होतं। अंजन सिद्ध, पादुका सिद्ध, काय काय सांगितलं होतं सांगा? रिवाइज। अंजन सिद्ध, पादुका सिद्ध, गुटिका सिद्ध, दिग्विजय सिद्ध, खड्ग सिद्ध। आधी हे सगळे लौकिक सिद्ध सांगितले होते। आणि अलौकिक सिद्ध कुठले हो? तपसिद्ध, नयसिद्ध, संयम सिद्ध। ह्याच्यात नाही घेतलं आपण, ते काढलं होतं सिद्ध भक्तीमधून। तव सिद्धे, नयसिद्धे, संयम सिद्धे, चरित्र सिद्धेय, नाणम्य दंसणम्य सिद्धे शिरसा नमनसामी। तर हे आपण सगळे अलौकिक सिद्ध बघितले होते। तर हे सिद्धांचे प्रकार झाल्यावर अजून सांगितले होते। कुठं सांगितलेत अजून अलौकिक सिद्धांचे प्रकार? तत्वार्थ सूत्राचं 10व्या अध्यायामध्ये। कुठले कुठले सांगा? अध्याय नंबर 10, सूत्र नंबर 9। कोण कोण आहे तत्वार्थाचे शिष्य? उमास्वामी आचार्यांचे शिष्य। क्षेत्र, काल, गती, लिंग, तीर्थ, चारित्र, प्रत्येक बुद्ध बोधित ज्ञानावगाहनांतर संख्याल्प बहुत्वतः साध्याः। सूत्र आहे ना, मग त्याच्यामध्ये हे सगळे सिद्धांचेच प्रकार सांगितले। कुठले? म्हणून तू माझ्या समोर बस म्हणले। समोर बस। इद
इधर कुछ नहीं लिखा ना तुम्ही. मग काय सांगितलं सिद्धांचे प्रकार. मुक्त जीवांमध्ये व्यवहार न्यायाच्या अपेक्षेने भेद करून सांगतात. कुठले कुठले सिद्ध आहेत. तर पहिलं सांगितलं क्षेत्र सिद्ध. काय असं सांगा, काय असेल. कुठल्या क्षेत्रामधून मोक्षाला गेले तर क्षेत्र नाही लावून सांगा, नाही लावून सांगा. निश्चय न्यायाने व्यवहार न्यायाने क्षेत्र कुठलं. निश्चय न्यायाने तर आपलं क्षेत्र आणि हां म्हणजे क्षेत्र म्हणजे उपचारित सद्भूतच झालं की. सद्भूत कुठलं क्षेत्र. उपचारित असद्भूत. जेव्हा आकाश सांगणार त्यावेळेस ते असद्भूतमध्ये जाणार. जर सांगितलं रुजुसूत्र न्यायाच्या अपेक्षेने सांगतात इथं म्हणजे वर्तमानाच्या अपेक्षेने आत्मप्रदेशामध्ये सिद्ध होतो. म्हणजे कुठं जाऊन सिद्ध होतो असं नाही, तर स्वभावामध्ये स्वभावाला प्राप्त करणं हेच तर सिद्धी आहे. कुठं केली ती सिद्धी. म्हणजे वाक्याचा अर्थ नीट समजा. काय आत्मप्रदेशो में सिद्ध होता आहे. तुम्ही क्षेत्र म्हणल्यावर काय लावताय. हां किंवा असं सांगताय ना की असंख्यात प्रदेशामध्ये स्थित राहिलेला जीव सिद्ध होतो आणि वर जातो असं. तर आत्मा आत्म्यामध्ये सिद्ध होतोय हे सांगताय. काय कळलं. हां आत्मा आत्म्याच्या प्रदेशामध्ये सिद्ध होतो, बाहेर नाही. हे रुजुसूत्र न्यायाच्या अपेक्षेने. तसंच सांगितलं कुठला न्याय आकाश प्रदेशो में सिद्ध होता है. कुठला न्याय जिथं कुठं असेल त्या आकाश प्रदेशामध्ये सिद्ध होतो. मधून सिद्ध होतो म्हणायचं नाही बरं का. आकाश प्रदेशामध्ये पहिला आत्मप्रदेशामध्ये सिद्ध होतो आणि दुसरं आकाश प्रदेशामध्ये म्हणजे मी इथं बसली आहे तर इथं स्वतःमध्ये मी सिद्ध झाले आणि इथं असणारा आकाश प्रदेश यामध्ये मी सिद्ध झाले असं म्हणायचं. अनुपचारित असद्भूत आकाश प्रदेश हो क्षेत्र आपण नाही ना, म्हणजे ते पण घेतलं म्हणजे उपचारित असद्भूत व्यवहार नाही. काय सांगितलंय चंचलता का. काय सांग. आकाश प्रदेशामध्ये का म्हणलं. हां हां उपचारित म्हटलं तर सांगायचं सद्भूत तर असद्भूत तर काय त्याला. हां तर आकाशाचा आणि आपला काही संबंध नाही आहे, स्वतंत्र द्रव्य आहे ते, म्हणून उपचारित असद्भूत व्यवहार नाही. अजून एक अपेक्षा सांगितली सिद्ध क्षेत्र में सिद्ध होता है. कुठला नाही. इथे अनुपचारित असद्भूत लागेल. काका नाही सिद्ध क्षेत्र काय आहे. कुंतलगिरी सिद्ध क्षेत्र, त्यांचं काय शिखरजी सिद्ध क्षेत्र. मग सिद्ध क्षेत्राचा काय संबंध असं अनुपचारित असद्भूत मध्ये. उपचारित असद्भूतच येणार. आकाशद्रव्य म्हणा, सिद्ध क्षेत्र म्हणा, एखादं स्थान म्हणा, बाहेर कुठलंही असू देत, त्याचं जे काही लावणार संबंध तर ते उपचारित असद्भूत व्यवहार नाही सांगितला. पुढं भूत नैगम नहीं की अपेक्षा से 15 कर्मभूमियों में उत्पन्न हुए पुरुष ही सिद्ध होते हैं. काय भूत नैगम नाही सांगितलंय. भूत नैगम न्यायाच्या अपेक्षेने जे कोणी आत्ता सिद्ध झाले त्यांचं भूत नैगम नाही म्हणा, तर ते कुठं होते. 15 कर्मभूमी आहे त्यांच्यामध्येच सिद्ध होतो. उत्पन्न झालेले ते पुरुषच सिद्ध होतात, म्हणून त्या 15 कर्मभूमी सुद्धा क्षेत्र सांगितलं सिद्धीसाठी. कुठल्या कुठल्या 15 कर्मभूमी सांगा. 5 भरत 5 ऐरावत आणि 5 विदेह. 5 भरत क्षेत्र, 5 ऐरावत क्षेत्र आणि 5 विदेह क्षेत्र, एवढेच कर्मभूमी आहेत. ह्याला सोडून जेवढं सगळं आहेत ना क्षेत्र ते सगळे भोगभूमी आहेत. कुठं जगन्य आहे, कुठं मध्यम आहे, कुठं उत्कृष्ट आहे. मग तिथून तुम्हाला मुक्ती नाही. मग कर्मभूमीत जन्मलं हे भाग्य आहे आपलं. मग इथून तुम्हाला सिद्धी प्राप्त करण्याचा चान्स आहे. म्हणून सिद्ध व्हा लवकर लवकर. कसं व्हायचं. स्वभावामध्ये राहिलं की सिद्धी झाली आपली. बाहेर इथं मुक्ती होऊ दे नाही तर नाही होऊ दे. हां बरोबर घेतलं होतं की आपण ते बोधी दुर्लभ भावनामध्ये. कर्मभूमीत जन्मलो ही सुद्धा दुर्लभता आहे. त्याच्या पुढं जाऊन मग सगळं पुढचं उत्तम कुल, देश, आयु वगैरे हे सगळं. 15 कर्मभूमियों में उत्पन्न हुए पुरुष को यदि कोई देवादि
अन्य क्षेत्र में उठा कर ले जाए. हां, मला म्हणायचं होतं, मी काय म्हणले, फक्त 15 कर्मभूमीतले जीवच मुक्त होतात. मग कुठं कुठं 5 भरत म्हणजे खाली तेवढी लाईन दिसली का, जाडीस द्वीपामध्ये खाली दाखवतो भरत क्षेत्र, ते 5 भरत क्षेत्र मधली आडवी लाईन जी आहे ती विदेह क्षेत्र, आणि वरती जेवढं ते चंबूसारखा आकार करणार आपण तर ते ऐरावत क्षेत्र. तेवढ्याच क्षेत्रातून मुक्ती आहे. मग तेवढीच जागा का नाही आहे वर सिद्धशिलेवर व्याप्त? 45 लाख योजन का घेतली? भोगभूमीतून सिद्ध होत नसतो. मग कसं काय त्यांनी तिथं दाखवलेच सिद्ध झाले म्हणून? तर ती अपेक्षा लावली. कंडिशन आहे त्याला, 15 कर्मभूमीमध्ये उत्पन्न झालेले मनुष्य देवादींच्या द्वारे अन्य क्षेत्रामध्ये उठा कर ले जाए तो 2.5 द्वीप्रमाण समस्त मनुष्य क्षेत्र से सिद्ध होते है. फिरायला नव्हे, उपसर्ग करत असताना नेऊन टाकलं जर त्या मुनींना, तर ते मुनी तिथून मोक्षाला गेले तर तिथून सुद्धा मुक्ती आहे, फक्त प्रोव्हाइडेड त्यांनी कर्मभूमीमध्ये जन्मलेले असावे, चतुर्थ काळामध्ये जन्मलेले असावेत. हे सगळं काळामध्ये वगैरे घेणार. क्षेत्राच्या अपेक्षेने ही मुख्यतेने वर्णन सांगितलं. काय काय कळलं म्हणजे याच्यावरनं असं प्रूव्ह होते ना, जास्त उपसर्ग आणि अंतःकृती जास्त झालेच म्हणजे, कारण इतक्या सगळ्या ठिकाणावर गेले म्हणजे किती उपसर्ग आले. बरोबर. मग मध्ये तेच लावलं होतं ना आपण, लवण समुद्र काय छोटा आहे का हो, कालोदरी समुद्र त्याच्यापेक्षा डबल आहे म्हटल्यावर त्या स्थानातून गेलेले जीव किती असणार आहेत. इथं तुमचं क्षेत्र तर किती लिमिटेड आहे. भरत क्षेत्र, ऐरावत क्षेत्र, विदेह क्षेत्र, छोटं म्हणायचं, थोडं म्हणायचं. इवन इथं सुद्धा अनेक ठिकाणी अशा आहेत की जसं विदेह क्षेत्रामध्ये वक्षार पर्वत आहेत, नद्या आहेत, तिथं सुद्धा मुनी जाऊन ध्यानाला बसणार चान्स कमी आहे. मेरू पर्वत आहे, तिथं सुद्धा उपसर्ग झालेले किंवा मरुद्धी प्राप्त असणारे मुनी जाताना मोक्षाला गेले ते हेच फक्त अपेक्षा लावू शकतो. नाहीतर अशा ठिकाणी जाऊन तिथं ध्यानाला बसले आणि मुक्तीला गेले असं क्षेत्र तिथं अनेक ठिकाणी नाही आहे. कारण शाश्वत नद्या आहेत कितीतरी, नद्यांमध्ये जाऊन कोणी ध्यानाला बसणार? मग तिथे सुद्धा उपसर्गकृत मुनी असतील आणि ते ध्यानाला बसलेले असतील, अशी अपेक्षा. काय सांगितलं, काय चाललंय ते? सिद्ध सांगायला लागले मी, आपलं चालू देत, त्याने ऐकायला लागले. मग तिथून गेलेले आहेत की नाही मोक्षाला? कुठं गेले मग, म्हणजे कसं काय गेले? हां, म्हणून भोगभूमी ती अपेक्षा तर आहेच भोगभूमीची तर, पण इथं कर्मभूमीमध्ये पण अनेक ठिकाणी अशा शाश्वत तीर्थधाम आहे, जसं काय किंवा नद्या आहेत, पर्वत आहेत, अनेक असे स्थान आहेत जिथून की ध्यानाला बसायला चान्स नाही आहे, तिथून मोक्षाला जातील असं चान्स कमी आहे. पण तिथं सुद्धा उपसर्गकृत कोणी मुनी वगैरे गेले असतील तिथून मोक्षाला, तर त्या ठिकाणी सुद्धा सिद्ध आहेत. एक नाही, अनंत सिद्ध आहेत. प्रत्येक प्रदेशावर अनंत सिद्ध आहेत. त्यामुळं किती मुनींवर, म्हणजे याच्यातून भाववासना करून घ्या की आपण ध्यान करून मोक्षाला जाणार आहे असं आपल्याला किती इझी वाटतंय. असे अनेक मुनी आहेत की जे निर्जरा केल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही आहे. मग कशा रीतीने निर्जरा करावी लागली आहे. मग आपण इथं आत्ता काय करतोय, थोड्या गोष्टीमध्ये विराधना जी होती ना आपल्याकडनं, त्याचं फळ असं सुद्धा मिळतं निधत्तिनिकाचित रूपाने, जे उग्र रूपाने काय तीव्र रूपाने किंवा काय ते भोगल्याशिवाय सोडू शकत नाही. असे अनेक कर्म असतात जे अशा वेळेस सुद्धा उदयाला येऊन निघून जातील, जेव्हा श्रेणी आरूढ होणार त्यावेळेस. तर म्हणून वेगळ्या नयाच्या अपेक्षेने सांगितलं. भूत नैगम नयाच्या अपेक्षेने 15 कर्मभूमीमध्ये उत्पन्न झालेले पुरुषच सिद्ध होतात, आणि भोगभूमीतून जर मोक्षाला गेले कोणी तर तिथं ते जीव नियमाने कर्मभूमीतच उत्पन्न झालेले आहेत, तर त्यांना उत्सर्ग झाला असताना ते 2.5 द्वीप्रमाण कुठल्याही क्षेत्रातून सिद्ध होऊ शकतात. हे झालं क्षेत्रसिद्धचं वर्णन. पुढं सांगतायत कालसिद्ध. सांगा कोण आहे कालसिद्ध? कुठल्या काळात सिद्ध होतो? त्यात पण असे नाही लावायचे सगळे. आत्ता कसे लावले ना आपण, ऋजुसूत्र नय, नैगम नय, व्यवहार नयामध्ये 4 भेद, निश्चय नय सगळे लावायचे. ऋजुसूत्र नयाने कुठल्या काळात मोक्षाला जातो?
ऋजुसूत्रने एक समयाला सांगतो, त्यामुळे एका समयात सिद्ध झाला. ऋजुसूत्र न्यायाच्या अपेक्षेने एका समयामध्ये सिद्ध होतो. किती वेळ लागला हो तुम्हाला सिद्ध व्हायला? मग एक समय नाही आहे का तुमच्याकडं? का सिद्ध होत नाही तुम्ही? जय श्रीमा. चला बघू, समय सगळे स्वतःसाठी वापरा तर त्याच समयात सिद्धी एका समयामध्ये सिद्ध होतो. भूत नैगम न्यायाच्या अपेक्षेने सांगा. भूत नैगम न्यायाच्या अपेक्षेने कुठल्या काळामध्ये सिद्ध होतो? उत्सर्पिणी तथा अवसर्पिणी दोनों काल में सिद्ध होता है. आता मोक्षाला गेलेले ते जीव आहेत, कुठल्या काळात गेले तर उत्सर्पिणी असेल किंवा अवसर्पिणी असेल. त्याच्या पुढे जाऊन सांगणार तुम्ही चतुर्थ काळ आहे. उसमें अवसर्पिणी काल के तीसरे काल के अंत भाग में चौथे काल में. नीट आहे का? काय काय घेतलं? अवसर्पिणी काळामध्ये कसं असतं? आता काय कुठला चालू आहे? उत्सर्पिणी आहे का अवसर्पिणी आहे? अवसर्पिणी आहे. त्यात हुंडा अवसर्पिणी अजून, म्हणजे छान काळ, अजून छान फळ देणारा काळ. तर अवसर्पिणी काळामध्ये काय काय झालं होतं? कोण मोक्षाला कधी गेले? चतुर्थ काळात तर गेलेच, पण तिसऱ्या काळात सुद्धा गेले म्हणता, पंचम काळात पण गेले म्हणता. मग असं कसं? तर त्यासाठी सांगतायत नियम. अवसर्पिणी काल के तीसरे काल के अंत भाग में, चौथे काल में और पांचवें काल के प्रारंभ में जिसने चौथे काल में जन्म लिया है ऐसे जीव सिद्ध होते हैं. तिसऱ्या काळात मोक्षाला गेले ना? कोण गेले? आदिनाथ भगवान, अनंत वीर्य. चतुर्थ काळ कसं म्हणता तुम्ही? तिसऱ्या काळात पण मोक्षाला गेलेत, म्हणून चतुर्थ काळाचं कंपल्शन करू नका. तर अवसर्पिणीचा दोष असा म्हणून कदाचित तिसऱ्या काळामध्ये शेवटच्या भागात, चौथ्या काळामध्ये आणि पाचव्या काळात मोक्षाला गेलेल्यांचा नियम आहे, नियमाने चतुर्थ काळात जन्मलेले असायला पाहिजे. तेच जीव, जसं की जंबूस्वामी वगैरे सांगतो आपण की ते चतुर्थ काळात जन्मलेले कदाचित पंचम काळामध्ये पण अशा प्रकाराने मोक्षाला जाऊ शकतात, म्हणून काळ हा सांगितला. उत्सर्पिणी काळ. सुदर्शन स्वामी पण मोक्षाला गेलेत. बरोबर. पाटणा शहरातून म्हणतो ना आपण, मार्केटच्या मध्यभागातून, तिथून ते सिद्ध झाले. सुदर्शन स्वामी मोक्षाला गेले, ते सुद्धा आताच गेले वाटतं की कुठल्या काळात गेले? ते आत्ताच गेले ना, काल परवा. म्हणजे आता ते चतुर्थ काळ आहे का पंचम काळ आहे बघावं लागेल कुठल्या काळात गेले. तर उत्सर्पिणी काळाच्या कुठल्या काळामध्ये मोक्षाला जातो? नाव सांगा. उत्सर्पिणीच्या कुठल्या काळामध्ये मोक्ष होतो? नाव सांगा की. हा, पहिल्यांदा येणार उत्सर्पिणीचा पहिला काळ कुठला? दुखमा. दुखमा 6वा काळ आहे ना पहिला. 5वा काळ नंतर म्हणजे दुखमा, आणि चतुर्थ काळामध्ये मोक्ष आहे, त्यामुळे नाव काय त्याचं? दुखमा सुखमा. आणि पुढे येणार तो परत सुखमा दुखमा, मग सुखमा आणि सुखमा सुखमा, असे 6 काळ आहेत. तर त्या उत्सर्पिणी काळाच्या दुषम सुषम काल में 24 तीर्थंकर होते हैं और उस काल में जीव सिद्ध होते हैं. कळलं काय सांगितलं? कुठल्या काळात? दुखमा सुखमा काळ आहे. तर तो उत्सर्पिणीचा तिसरा काळ आहे. आपण चतुर्थ काळ म्हणतो ना, उत्सर्पिणीचा तिसरा काळ झाला तो. त्या काळामध्ये सिद्ध होतात. विदेह क्षेत्र में उत्सर्पिणीच्या तिसऱ्या काळात. आणि असे पण आहेत जीव की जे उत्सर्पिणीमध्ये पण मोक्षाला गेले नाहीत, अवसर्पिणीमध्ये पण मोक्षाला गेले नाहीत. असे कसे काय सिद्ध झालेत की? पण त्यांचा ना काळ उत्सर्पिणी होता ना अवसर्पिणी होता. असं कसं काय? डोकं लावा. स्वर्गातनं मोक्ष कसा होणार? स्वकाल. स्वकाल. बर, ती अपेक्षा घेतली नाही त्यांनी अजून, ती पण घेऊ आपण. निश्चयाने स्वकालात मोक्षाला जातो. विदेह क्षेत्र. बरोबर. काय सांगितलं? उत्सर्पिणी हे
विदेह क्षेत्र में उत्सर्पिणी और अवसर्पिणी ऐसे काल के भेद नहीं है. शाश्वत कर्मभूमी आहे ना ती, तर तिथं असं काल परिवर्तन नाही. त्यामुळे तिथून जे मोक्षाला गेले ते काळाच्या भेदाने अतीत आहेत. कुठल्या काळात गेले तर तिथं जो काळ आहे त्या काळात मोक्षाला गेले. पंचम काल में जन्मे हुए जीव सम्यक दर्शनादि धर्म प्राप्त करते हैं, किंतु वे उसी भव से मोक्ष प्राप्त काय. पंचम काल में जन्मे हुए जीव सम्यक दर्शन धर्म प्राप्त करते हैं, किंतु वे उसी भव से मोक्ष प्राप्त नहीं करते. कारण पंचम काळ म्हणजे दुःखमा काळ आहे. त्याच्यामध्ये सुख फक्त सम्यक दर्शनाच्या अपेक्षेने सुख आहे हे सांगितलं, पण मोक्ष सुख तिथं नाही. विदेह क्षेत्र में उत्पन्न हुए जीव अढ़ाई द्वीप के किसी भी भाग में सर्व काल में मोक्ष प्राप्त करते हैं. कुठलंही विदेह क्षेत्र असू दे, कुठल्याही आता इथं जम्बूद्वीपातलं विदेह क्षेत्र असू दे, धाकटी खंडातलं असू दे किंवा पुष्करवर द्वीपातलं असू दे, त्या विदेह क्षेत्राच्या कोणत्याही भागामध्ये सर्व काळामध्ये जीव मोक्षाला जातो. म्हणजे तुमचा इथं तेव्हा पहिला काळ असेल, दुसरा काळ असेल, तरी मोक्षाला जाणारे जीवांची संख्या थांबली नाही आहे, प्रमाण चालूच आहे ते. मग आता मला एक सांगा की जेव्हा इथं तुमच्याकडं भोगभूमी आहे तर त्या काळामध्ये इथून कोणी मोक्षाला जाणार नाही, बरोबर. मग नियम किती जीवांचा आहे, किती जीव मोक्षाला जाणार, किती समयात किती जीव मोक्षाला जाणार. 6 महिने 8 समयामध्ये 608 जीव मोक्षाला जाणारच. मग तेवढा मॅक्झिमम पिरियड आहे 6 महिने 8 समय एवढ्या काळामध्ये. तर तेवढ्या काळामध्ये जेव्हा इथं भोगभूमी असणार, इथं आणि ऐरावत क्षेत्रामध्ये समान असती रचना. इथं पहिला काळ आहे तर तिथं पण पहिला काळ असणार. तर तेवढ्या 2 म्हणजे 10 भूमीतून 5 भरत आणि 5 ऐरावत या सगळ्या भूमीतून जीव मोक्षाला जाणार नाहीत. किती काळपर्यंत सांग किती काळ येतो तो. नाही सगळेच घ्यायचे ना, पहिला दुसरा तिसरा 5वा 6वा सगळ्या काळांमध्ये किती येणार हो. काय म्हणले मी, जेव्हा भरत क्षेत्र आणि ऐरावत क्षेत्रामध्ये भोगभूमी असणार किंवा पंचम षष्ठम काळ असणार तेव्हा इथून मोक्षाला जाणार नाहीत. तर या क्षेत्रातून अंतर किती पडतं, किती काळपर्यंत जीव मोक्षाला जाणार नाहीत या क्षेत्रातून, बरं का. असं तर निरंतर चालू आहेत, थांबले नाही आहेत सिद्ध जायचे, पण ते सगळे विदेह क्षेत्रातून जातील. मग हा काळ किती, 84,000 किंवा पण चतुर्थ काळाला चतुर्थ काळ पंचम काळ षष्टम काळ येऊन सुद्धा तो घ्यायचा तेवढा डिस्टन्स आणि इकडनं उलट घ्यावं लागेल पूर्ण. सांगा किंवा ते 84,000 का माझ्या लक्षात येणार का 42,000. नाही 84,000 का म्हणताय, कसं येणार. 21 किती कमी, एक कोडाकोडी सागरला किती कमी, 21,000 का 22,000. थांबा, पहिल्यांदा काय काढा. पहिला काळ 4 कोडाकोडी सागर, दुसरा काळ 3 कोडाकोडी सागर, तिसरा काळ 2 कोडाकोडी सागर. किती झाले, 4 आणि 3 आणि 2 9 कोडाकोडी सागर हे अवसर्पिणीचा. त्या काळामध्ये मोक्ष नाही. पुढं चतुर्थ काळ सोडा, 1 मिनिट. 5व्या काळाचं किती काळ आहे, 21,000. 6वा काळ 21,000, पुन्हा 6वा काळ आणि 5वा काळ 21,000. हे झाले 84,000 वर्ष. काय लिहिती तर का बिचारी, लिहिती सांगायला कुठं तर लिही, काय असतं त्याला मला पण सांगता येईल परत. किती झाले हे 84,000 आणि वरचे किती, 4 3 2 दोन्हीकडचे घ्यायचे. मग 4 3 2 9 आणि 9 18 18 आणि 84,000 वर्ष. किती झाले, नाही खालनं घेतलं ना आपण, 42 आणि 42 असे 2 घेतले, त्यामुळे 84,000. मग मधला तो तेवढा काळ कट करा, कुठला, चतुर्थ काळ आहे तो. त्यामुळं एकतर इथला उत्सर्पिणीचा तिसरा काळ संपला की 18 कोडाकोडी सागरपर्यंत इथून जीव मोक्षाला जाणार नाही. आणि तिकडून जेव्हा चतुर्थ काळ संपला अवसर्पिणीचा त्याच्यानंतर 84,000 वर्षपर्यंत मोक्ष नाही या ठिकाणाहून, बरं का. फक्त
भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये. मग मध्ये मध्ये पुन्हा चतुर्थ काळ येणार जिथं तिथून मोक्षाला जाऊ शकतो. 1 लाख काय 18,000 नव्हे हो, 18,000 का 18 कोडा कोडी सागर. जे भोगभूमीचा काळ आहे ना तो काळ घेतला डोक्यावर त्या पदर. तर ते जेव्हा इकडं उत्सरपिणीचा आणि अवसरपिणीचा मिळून काळ घेतला तर 18 कोडा कोडी सागर. आणि खाली चतुर्थ पंचम काळ आणि षष्टम काळ मिळून 84,000 वर्ष. एवढ्या काळपर्यंत भरत क्षेत्र आणि ऐरावत क्षेत्रातून मोक्षगामी जीव होणार नाही, म्हणजे जीवाला मोक्ष होणार नाही. पण त्यावेळेस मला म्हणायचं आहे तरीसुद्धा 608 ही संख्या फिक्स आहे. 6 महिने 8 समयामध्ये. काय म्हणायचं त्याला, मिनिमम म्हणायचं का, मिनिमम म्हणायचं का मॅक्झिमम म्हणायचं, का फिक्स्ड आहे संख्या, जाणार नाही का जास्त, कोणाला इच्छा झाली तर. हां, तर 6 महिने बाहेर पडणार तेवढेच सिद्ध होणार. हां, जेवढे 6 महिने 8 समयात निगोदातून बाहेर येणार आहेत तेवढेच जीव या भूमीवरून मोक्षाला जाणार. तर ते सगळे त्यावेळेस कुठून जाणार हो, विदेह क्षेत्रातून जाणार किंवा उपसर्गकृत जिथे कुठल्या भूमीमध्ये टाकलं गेलं तिथून सुद्धा मोक्षाला जाऊ शकतात. एका मुनींची कथा माहिती आहे आपल्याला. कुठले मुनी विदेह क्षेत्रातून उचलून आणलं आणि इथं भरत क्षेत्रामध्ये टाकले होते. त्यांना 500 धनुष्य उंची होती आणि त्यांना पर्वतावरून नाही नाही आचार्य कुंद मोक्षाला गेले नाहीत अजून. आत्ता 1000-2000 वर्षापूर्वी झालेले आहेत. कुठले मुनी असे की ज्यांच्यावर उपसर्ग झाला ते विदेह क्षेत्रात जन्मले होते, त्यांना आणून इथं टाकलं तर ते 500 धनुष्य असं मोठं अवाढव्य शरीर पाहून इथल्या लोकांना वाटलं की राक्षस आहे इतका मोठा. आणि ते पर्वतावरून गडगडत खाली येत असताना ह्यांना भय वाटलं स्वतःच्या जीवाचं, म्हणून ह्यांनी काय केलं, खालनं लोकांनी भाले मारले, तलवार मारले, बाण मारले, दगडं मारली, जेणेकरून ते आपल्यावर उपसर्ग करू नये. त्यामुळे ते मुनी तर निर्जरा करतच उतरत होते खाली आपली, ते ध्यानामध्ये लीन होते आणि ते क्षपक श्रेणी मांडलेले होते. तर त्यांचं ते निर्जरा करत होते. पण काय म्हणायचं, त्या देवाकडून झालेला उपसर्ग वेगळा, त्या पर्वतावरून गडगडत येत आहेत ते सगळे दगडण झाडण काट्या कुट्यातनं येत आहेत ते उपसर्ग वेगळा, आणि ते सोडून पुन्हा त्या लोकांनी मारलेले ते अस्त्र शस्त्र सगळे त्याचा उपसर्ग वेगळा. म्हणजे काय हाल झाला असेल त्या मुनींचं. तरी पण ध्यान सोडलं नाही आणि त्याच्या निमित्तात मोक्षाला गेले. आपण काय करणार, कोणतरी नुसतं चापट मारला आपण ध्यानाला बसलं, काय करायचं, लगेच डोळे उघडून कोण आहे, का मारलं, असं का तसं का, किती आपण बोलणार, मग मोक्ष होणार का आपल्याला. हां, कोणते मुनी सांगा पटकन. नाही नाही माहिती कोण आहे तो, अजित काका, सुनीता काकीना माहीत आहे, सोनल. द्रोणागिरीची यात्रा केली का, गुरुदत्त मुनी तिथून मोक्षाला गेले ना, तर त्यांची ही कथा आहे. म्हणजे आम्ही जाऊन आलो तिथं, दर्शन करून आलो. त्या पहाडावर त्यांनी गुहा केली आहे, तशी गुफा, आणि तिथं ते लिहून ठेवलं आहे तिथून मुनी मोक्षाला गेले असं. तर तो पहाड, आणि तिथून त्या पहाडावरनं त्या मुनींना टाकलं होतं, म्हणजे ते होते विदेह क्षेत्रातले म्हटलं जातं, आणि ते त्यांना टाकलं गेलं तिथून. तर यांना भय वाटलं स्वतःच्या जीवाचं म्हणून उपसर्ग केला, पण नंतर पश्चाताप झाला सगळ्यांना आणि पाहिलं तर ते मोक्षाला गेले होते. दीदी त्यांना तर कापसानी असं हे केलं म्हणून सांगितलं ना, त्या कापसानी ते वेगळे, ते पण वेगळे. कापसाने गुंडाळलेले ते कोण, ते बहुतेक त्यांचीच कथा आहे पूर्वभवातली का. हां, तेच की, क वरून काय तर नाव असतं त्याचं. तो सिंहाला जाळले होते म्हणून त्यांनी पुन्हा नंतर ते मनुष्य झाले शेतकरी आणि त्याला हे केले असं झालेलं. कोण होते ते, कापसात जाळलेले, त्याचे नाव लक्षात नाही, आम्हा एकदा सांगितली होती गोष्ट. मग ते बहुतेक त्यांची पूर्वभारतली कथा असेल किंवा कुठले वेगळे असेल नाव त्यांचं, मला नाही लक्षात. तर काय सांगितलं, काळ कुठल्या काळामध्ये मुनी मोक्षाला गेले ह्याचं वर्णन चालू आहे.
तर पंचम काळामध्ये जन्मलेले जीव मोक्षाला जात नाहीत आणि विदेह क्षेत्रामध्ये कुठल्याही वेळी जन्मू देत तर ते जीव कुठल्याही भागातून मोक्षाला जाऊ शकतात, कारण त्यांना काही बाधा नाही. तर क्षेत्र आणि काळ ह्याच्याबद्दल सांगितलं, कुठल्या क्षेत्रातून आणि कुठल्या काळातून मोक्षाला जातात. हा काय कोणाचं नाव? तेच ना, ते विदेह क्षेत्रातले मुनी गुरुदत्त मुनी होते, त्यांची कथा ही येते. आता तुम्ही जे कापसाचे म्हणलाय त्यांचं नाव बघू. तेच की त्या राजाने त्या सिंहाला जाळलं होतं ना, तसं बंद करून गुफेचं तोंड. मग तो झाला वैरी आणि पुढच्या भवामध्ये तो शेतकऱ्याचा मुलगा झाला आणि ह्यांना दीक्षा घेऊन मोक्षाला मुनी झाले होते. तर ध्यानाला बसल्यावर त्यांनी येऊन उपसर्ग केला, म्हणजे त्यांना त्या शेतातलंच बांधलं कापूस आणि तिथंच जाळलं होतं. आहे एक कथा ती याच्यामध्ये, बघू मिळालं तर. नाही तुम्ही बघणार आणि मला सांगणार, मीच का काम करायचं सगळं, सगळ्यांना अभ्यास आहे. आधी मुनी आहे ना तिथे निर्वाणकाळमध्ये येतात, द्रोणागिरीचे मोक्ष असं एवढं हो की ते गुरुदत्त आहे करायचे, दुसरे गुरुदत्त वेगळे असतील काय माहिती असतं. नाही तेच की तुम्हाला अभ्यास आहे घरचा, तुम्ही सगळे पुस्तकं शोधा आणि मला सांगा कुठल्या ते मुनी कोण होते, ज्यांना की सगळ्यांनी मिळून मला उद्या अभ्यास करून सांगायचं आहे. त्यांचं नाव काय, ज्यांना कापसानी उपसर्ग झाला होता, कापूस गुंडाळून जाळलं होतं. हां चला, एक लेख वाचायचा आहे का? जयश्रीमानचा ऑर्डर आहे की रोज एक लेख वाचायचा क्षीरसागर महाराजींचा. कोणी ऐकला नसेल तर ऐका. महाराजांचं जीवन असं पाहण्यासारखं, वाखाणण्यासारखं, आपल्याला अवलंबन करण्यासारखं होतं. त्यामुळं आपण प्रत्यक्ष नाही पाहिलं, त्यांचं सानिध्य नाही मिळालं तर ॲटलिस्ट ज्यांनी भोगलं आहे किंवा ज्यांना ते सुख मिळालं आहे त्याच्यातून तरी आपल्याला काय महाराज होते हे इमेज कळेल आणि तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदल करता येईल. म्हणून थोडंसं घ्या ऐकण्यामध्ये. तर नातेपुतेचे शीतल रायचंद दोशी, त्यांना महाराजांचं सानिध्य मिळाल्यावर त्यांनी काय भाव व्यक्त केले हे सांगितलं. या कलिकाळामध्ये देखील कोठे कोणी भाग्यशाली जीव मिथ्यात्वरूप मलविकाराने रहित होऊन निर्विकल्प आत्मदशारूप आवश्यक अंगीकार करून सद्धर्म रक्षामणी असा समर्थ मुनी होतो की ज्याने अनेक प्रकारचा परिग्रह प्रपंच सोडला आहे आणि जो पापरूपी जंगल जाळण्यामध्ये अग्नी समान आहे. असा मुनी या भूतलावर या काळामध्ये तसेच देवलोकामध्ये देवाकडून योग्य प्रकारे पूजित होतो असं नियमसारमध्ये सांगितलं आहे. मग त्यांना म्हणायचे की असे ते मुनी परमपूज्य अध्यात्मयोगी क्षीरसागरजी महाराज. जो जीव स्ववश आहे तो जीवनमुक्त आहे. जिनेश्वर देवापेक्षा थोडासा किंचित कमी आहे एवढंच. जो जीव स्ववश आहे तिकडे जाऊन विचार, तो जीवनमुक्त आहे, जिनेश्वर देवापेक्षा थोडासा कमी आहे. या विश्वामध्ये सर्वात सुखी आहे ते सिद्ध भगवान आणि त्यानंतर कोणी सुखी असेल तर ते आहेत मुनी. जगातील लोकांना वास्तविक मुनिपद काय आहे याची कल्पना नाही. बाह्य पदार्थाचा त्याग करणाऱ्याला लोक त्यागी म्हणतात. काय? हां, बाहेरून भाषा झाली ही, अंगबाह्य भाषा म्हणायची. पदार्थांचा त्याग करून कोणी त्यागी होतो तो भोगी पण असू शकतो आणि तो देखील स्वतःला त्यागी मानतो. असे ते जीव त्यागी नावपुरते आहेत. चैतन्य स्वरूप त्रिकाली ध्रुव सहजानंद निर्विकल्प स्वभावाचा आश्रय करणारा व त्याच्याद्वारेच लाभ मानणारा वास्तविक मुनिपदाला प्राप्त होऊ शकतो. ज्यांनी कोणी आत्म्याचा अनुभव घेतलाय तर आत्म्याला ग्रहण केलं असताना बहिरंगामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींचा त्याग झाला, करावा लागला नाही. म्हणून सांगतात की तिथं त्याचा त्याग करणारे ते त्यागी, त्यांची दृष्टी बाहेर आहे आणि ज्याला आत्मा मिळाला त्यांचा त्याग सहज होतो. ज्ञान हेच त्याग आहे सांगितलं आपण. ज्ञानाचा स्वीकार तेच बहिरंगामध्ये त्या पदार्थांचा त्याग आहे.
बाह्य पदार्थांमध्ये, शरीराधिक परपदार्थामध्ये व शुभ रागाधिकामध्ये जोपर्यंत गोडी आहे, काय काय घेतलं? बाह्य पदार्थामध्ये, शरीराधिक परपदार्थामध्ये आणि रागाधिक विकारी शुभभावामध्ये, शुभभावादी रागाधिकामध्ये ज्यांना गोडी आहे तोपर्यंत अंतरंग स्वभावाची गोडी येणार नाही. म्हणजे जे कोणी या सगळ्यामध्ये अडकलेले आहेत ते अजून बाहेरच आहेत. पराचे लक्ष सोडून ज्ञान मात्र निजवस्तूचे लक्ष करणार नाही. निज स्वभावाची सर्वोत्कृष्टता व सर्वोच्चता भासित होणार नाही आणि परपदार्थाचीच महिमा येईल. तर संसार भाव आहे तो जीव आश्रव तत्वामध्ये स्थित आहे. काय सांगितलं? अजून त्यांचा शुभभावामध्येच आकर्षण आहे, तर अजून आश्रव भाव चालूच आहे. आणि मुनींना सांगितलं जातं निरंतर निर्जरा असते. कोण? 6व्या-7व्या गुणस्थांवरती मुनी असतील तर प्रतिसमयाला असंख्यात गुणी निर्जरा चालू असते, कारण सम्यक्त्वपूर्वक संयम आहे. आणि जो शुभात धर्म मानतो तो अजून प्रथम गुणस्थांवरती असल्यामुळं त्याला आश्रवबंधच आहे. जो जीव आश्रव तत्वामध्ये स्थित आहे. 4 गतीमध्ये भटकण्यास कारण आहे. मुनिपद केवढे महान आहे याचे वर्णन देवसेनाचार्य यांनी भावसंग्रहमध्ये केले आहे. मुनींना संसारातील मुमुक्षु जीवांना तारून नेणाऱ्या जहाजाची उपमा दिलेली आहे. मुनी म्हणजे साक्षात संवर निर्जरा. मोक्षमार्ग प्रकाशकामध्ये पंडित टोडरमलजी लिहितात, मुनिपद लेने का तो यह क्रम है. पहले तत्वज्ञान होय, पीछे उदासीन परिणाम होय, परिशहादि सहने की शक्ति होय, वह स्वयमेव मुनि भयाचा है. तब श्री मुनी धर्म स्वीकार करावे. छान आहे बरं का. हे आम्ही पूर्वी पण ऐकलं होतं. काय? जेव्हा मुनी होणार कोणी जीव तर त्याला हे स्टेप्स आहेत. कुठले कुठले? पहले तत्वज्ञान होता है, बाद में उदासीन परिणाम होते हैं, परिशह सहने की शक्ति आती है और वो स्वयं मुनी होता है. तरच त्याला मुनित्व प्राप्त होतं, टिकतं. मुनिपद लेने का तो यह क्रम है. पहले तत्वज्ञान होय, पीछे उदासीन परिणाम होय, परिशहादि सहने की शक्ति होय. ध्या वह परिशहादि सहने की शक्ति होय, वह स्वयमेव मुनि भयाचा है. तब श्री गुरु मुनी धर्म स्वीकार करावे. असं त्यांनी मुनी धर्माबद्दल सगळं सांगितलं आहे. अजून पुढं आहे ते उद्या वाचू आपण. म्हणजे कशासाठी सांगितलं तर ही लक्षणं ज्यांच्यामध्ये जातात ना ते यथार्थ मुनी आहेत. अन्यथा बहिरंग त्याग करणारे मात्र ते मुनी म्हणले जाणार नाही. म्हणून पहिल्यांदा आत्म्याचा स्वीकार करा तर बहिरंगामध्ये अन्य गोष्टींचा त्याग सहज होतो. म्हणून स्वतःला जाणा. हो जाणा. हा मी ज्ञानवान आत्मा आहे. माझ्यामध्ये बाह्य परिग्रह नाहीच. हा मी आत्मा स्वभावाने सिद्ध आहे. मला सिद्ध स्वभावाची प्राप्ती करण्यासाठी बाह्य द्रव्य क्षेत्र कालभावाची अपेक्षा नाहीच, अडथळा नाहीच. जाणा मी तर सिद्धच आहे, शुद्धच आहे, ज्ञाता द्रष्टा स्वरूप आहे. मी आहे, आहे, आहेच. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आर्याणं, नमो वज्रायाणं.